बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी येथे गोदावरी नदीत झालेल्या बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सुरक्षा उपाययोजना अधिक कडक केल्यात। भाविकांच्या सुरक्षिततेसाठी 24 तास शोध आणि बचाव पथके तैनात करण्यात आली आहे। प्रशासनाने 10 कलमी नियमावली ही जारी केली आहे। तर 10 जून रोजी गोदावरी नदी पात्रात घडलेल्या बोट दुर्घटनेनंतर बीड जिल्हा प्रशासन सतर्क झाले। भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी आणि भाविकांच्या जीवितांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने विशेष उपाययोजना हाती घेतल्यात। पुरुषोत्तमपुरी आणि गोदावरी नदी परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्याने प्रशासनाने संपूर्ण परिसरासाठी 10 कलमी नियमावली लागू केली आहे। तसेच आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी 24 तास शोध आणि बचाव पथके तैनात ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहे। नदीकाठ घाट परिसर तसेच होडी वाहतूक केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। तर गर्दी नियंत्रणासाठी आणि आपत्कालीन मदतीसाठी प्रशिक्षित होमगार्ड जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत। आज सकाळी 10:30च्या दरम्यान माजलगाव पुरुषोत्तमपुरीमध्ये गोदावरी नदी पात्रावर आमच्या जो दर्शनसाठी आलो होतो लोक, त्यामधून बोट पलटी मारला होता। त्यामध्ये एक महिलेचा मृत्यू आणि एक महिलेचा गंभीर जखमी झालेला आहे। त्या महिलेला मी ऑलरेडी हॉस्पिटलमध्ये भरती केलेला आहे। इतर सर्व लोकांना आम्ही रेस्क्यू केलेला आहे। त्या दरम्यान आम्ही ऑलरेडी याचा पूर्ण सिक्युरिटीचा आढावा घेऊन त्या पुरुषोत्तमपुरी ग्रामपंचायतमध्ये आमच्या बोट आणि आमच्या रेस्क्यू टीम त्यासोबत तिकडेच्या नागरिकांचं रेस्क्यू मिशन व्यवस्थित झालं असल्यामुळे दुर्घटनेचा गंभीरता कमी झालेला आहे। तरीसुद्धा भविष्यामध्ये क्या प्रिकॉशन घेऊ शकतो आणि क्या सुधारणा यामध्ये करू शकतो तसे करण्यासाठी मी आढावा बैठक सुद्धा घेणार आहे। सर, मात्र क्षमतेपेक्षाही जास्त भाविक ठिकाणी बसवले होते असं प्राथमिक माहिती समोर आली होती। नागरिक सांगतात त्याच्यामुळे तो अपघात झाला। मी ऑलरेडी त्यामध्ये उपविभागीय अधिकारी माजलगाव याला एक चौकशी रिपोर्ट चौकशी करून मला अहवाल देण्यासाठी ऑलरेडी सूचना दिलेला आहे। तसेच या दुर्घटनेचं कारण काय आहे तो सुद्धा शोधून आम्ही त्यामध्ये क्या सुधारणा करू शकतो आणि कुठला जन जबाबदार आहे त्यामध्ये पुढच्या क्या कारवाई करायचं यामध्ये सुद्धा आम्ही लक्ष देणार आहे।